नमस्कार मंडळी, आज आपण ठेकुआ हा पदार्थ बनवणार आहोत। तर नुकताच बिहारमध्ये छठपूजा हा कार्यक्रम किंवा उत्सव साजरा झालेला आणि तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तर मी बरेचसे असे व्हिडिओ पाहिले तर मला हा पदार्थ खूपच आवडला आणि इंटरेस्टिंग वाटला, म्हणून मी हा पदार्थ आज बनवून पाहिला आहे। तर खूप सुंदर लागतो, अगदी बिस्किट सारखा छान असा खमंग खरपूस असा पदार्थ तयार होतो आणि एकदम कमी इंग्रेडिएंट मध्ये आणि सोप्या पद्धतीने हा पदार्थ बनवला जातो। त्यासाठी मी इथे एक मोठा कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून बारीक रवा टाकलेला आहे आणि 2 टेबलस्पून आपण मोहन म्हणून तूप टाकलेलं आहे। तूप छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी 2 मोठ्या वेलच्या म्हणजे आपल्या हिरव्या वेलच्या असतात त्याचे दाणे काढून कुटून घेतले। त्यामध्ये 5-6 काजू बदाम घेतले, तसंच 1 चमचा बडीशोप घेतलेला आहे, ते थोडंसं जाडसर कुटून घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकून कुटल्यामुळे ते व्यवस्थित कुटलं जातं, बारीक होतं। पण आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। ते आता व्यवस्थित बारीक कुटून घेतले म्हणजे जाडसर कुटलेलं आहे आणि मंडळी या पिठामध्ये टाकायचं, मिक्स करायचं। म्हणजे आवश्यकतेनुसार आहे ना गूळ घेतला, 7-8 2 लिंबा एवढा गूळ घेतला, तो पाण्यामध्ये भिजवून ठेवला। त्याचं पाणी ना गाळणीने गाळून पिठामध्ये मिक्स करत जायचं आणि अगदीच आवश्यकता वाटल्यास वरून थोडंसं पाणी लावून घट्टसर कणिक ही मळून घ्यायची। जसं आपण गोड पुऱ्यांसाठी भिजवतो ना, सेम तसंच भिजवायचं आहे। आता व्यवस्थित पीठ हे ना मिक्स करून घ्यायचं आणि कडक असं कणिक मळून घ्यायचं। एक 5 ते 10 मिनिटं त्याला रेस्ट द्यायची, तोपर्यंत तेल तापवून घ्यायचं। तुम्ही इथे तुपातही तळू शकतात, मी इथे तेलात तळलेलं आहे। तर आता इथे छोटे छोटे गोळे करायचे, म्हणजे आता आपल्याला किती आकारात बनवायचे आहे त्या पद्धतीने। तर बिहारमध्ये ना त्याचा एक वेगळे असे साचे मिळतात, पारंपरिक असे साचे असतात लाकडी, त्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे फुला पानाचे असे डिझाईन असतात। पण आता आपल्याकडे नाही आहे, आपण राहतो महाराष्ट्रात, आपल्याला ते काही अवेलेबल नाही झालेत, म्हणून मी इथे हातानेच त्याचे थोडेसे आकार देण्याचे प्रयत्न केलेला आहे। तर आता मी याला पानाचा आकार दिलेला आहे, काही असं वेगवेगळे फुलाचे आकार दिलेले आहेत। तर आपल्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता किंवा प्लेन असं फक्त गोल लाट्या करून थोडं जाडसरच ठेवायचं त्याचं टेक्स्चर आणि तेल ना मीडियम गरम करायचं आणि मग नंतर आहे ना जी आच आहे ती कमी ठेवायची। अगदी जितकं तुम्हाला लो ठेवता येईल तितकं लो ठेवायचं, कारण की आपण हे थोडं जाडसर लाट्या असतात ना, त्या आतमध्ये पूर्ण छान तळल्या गेल्या पाहिजेत। नाही तर काय होतं, जास्त तेल तापलं तर वरच्या साईडला जास्त करपून जातात आणि गोड आहे त्याच्यामध्ये गूळ आहे त्याच्यामुळे ते लवकर जळतं। म्हणून काय करायचं, एकदम शक्य तितक्या लो टू मीडियम आचेवरती तळून घ्यायचे आणि छान असं आतपर्यंत छान असं तळलं जाईल आणि खमंग खरपूस असं बिस्किटचा रंग येईल इथपर्यंत छान असं तळून घ्यायचे आहेत। तर म्हणजे याच्यामध्ये की नाही थोडे खोबऱ्याचे तुकडे सुद्धा टाकतात, सुके खोबऱ्याचे। आता मी हे पहिल्यांदाच बनवलं म्हणून मी विसरली, म्हणून मी काय केलं, छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे केले आणि वरूनच त्याला चिटकवले। पण तुम्ही सुद्धा हा पदार्थ बनवून पाहणार असाल तर या पिठामध्येच तुम्ही खोबऱ्याचे तुकडे टाका। तर अगदी सोपा पदार्थ आहे आणि तितकाच चविष्ट खमंग आहे। तुम्ही नक्की पदार्थ करून पहा। आपण वेगवेगळे पदार्थ नक्कीच ट्राय केले पाहिजे, वेगवेगळ्या राज्यांमधले पदार्थ नक्कीच ट्राय केले पाहिजेत। त्याचे जे आहेत इंग्रेडिएंट एकदम सोपं आहे आणि आपल्या घरामध्ये अवेलेबल होणारे आहेत। तर मला हा पदार्थ खूप आवडला, तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा मंडळी, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पाहिली तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी आवडली किंवा नाही। तर आता तुम्ही चॅनलवरती नवीन असणार, तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आपलं चॅनल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी, एकदम फ्री असतं। आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा। तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आहे ना आपण भेटत राहणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।